सकाळी लवकर उठून बघितलं तर पाऊस तर चालूच होता. 2-3 दिवस झालं पाऊस काय थांबायचं नावच घेईना. मग म्हणलं आपण बी काय थांबून उपयोग नाही, दररोजची कामं तर केलीच पाहिजे. मग काय डायरेक्ट आलो डेअरीत, दूध तीन घातलं आणि आलो डायरेक्ट राहणार. पाऊस काय थांबायचं नाव घेईना. मग काय तर वैरण बी तोडाय चालू केलती. पुन्हा 2-3 पेंड्या झाल्या, सगळं बांधून तीन घेतलं. मग पुन्हा अनेक 5-6 पेंड्या काढल्या. पहिला जरा भिजताना गार वाटते, पण पुन्हा एकदा पूर्ण भिजले काय वाटत नाही. पुन्हा खाली जरा काट ओतून पेंड्या अशा बाहेर काढल्या रानात. पुन्हा अनेक का म्हणजे हत्ती कसाचं खोंबार काढायचं. पुन्हा आणि ते हत्ती कसाचं खोंबार राहिलेलं काढून घेतलं, कारण येता जाता कोणाच तर पायाला लागलं म्हणून. पुन्हा वैरण काढली बाहेर. त्यात आणि पाऊस जरा बारीक पण आलता. इकडे गाडी पण घालायला चालू केली. पण काय पण म्हणा, पावसात भिजायची मजाच वेगळी असते बरं का. पुन्हा चपला हातात घेऊन आलो, कारण राड होते तो चिखला. पुन्हा उद्या दादाला म्हटलं तूच तू गाडी आण आता बाहेर. पावसात भिजलं असलं भारी वाटत होतं. त्यात आणि वातावरण एक नंबर. पुन्हा मोबाईलचा कव्हर काढला आणि क्लिअरिटी बघा नुसतं कशी. पुन्हा गाडी घेऊन आम्ही लागलो वाटेल. त्यात आणि वातावरण असलं एक नंबर झालतं. पुन्हा डायरेक्ट आलो घरात, वैरण तीन सोडली, सगळी वैरण आत टाकली. आता आम्ही आवरून जाणार इस्लामपूरला, कारण लगीन आहे काय. मग काय आलो डायरेक्ट मंगल कार्यालय मध्ये. आता इथला व्हिडिओ पुढच्या पार्ट मध्ये.